मी सध्या सोमठाणा गावच्या रस्त्यावरती उभा आहे। चिखली ते सोमठाणा या रस्त्यावरील जो पूल होता तो पूल कालच्या आलेल्या पुरामुळे अक्षरशः वाहून गेलेला आहे। रस्ता खरडून गेलेला आहे। आपण बघू शकतो मी सध्या या सोमठाणा गावच्या या जामोती नदीवर असलेला जो पूल आहे त्या पुलावरती या ठिकाणी उभा आहे आणि या पुलाची जर का अवस्था आपण पाहिली तर अक्षरशः हा जो पूल आहे अक्षरशः खरडून गेलेला आहे। त्यामुळे गावात जाणारी जी वाहतूक आहे ती सध्या बंद आहे। चिखली शहराशी या ग्रामस्थांचा संपर्क तुटलेला आहे। काल जो महापूर आला होता या जामोती नदीला, त्या जामोती नदीच्या पुरामुळे अक्षरशः या रस्त्याचा जो काही डांबरीकरणाचा थर आहे तो अक्षरशः खरडून गेलेला आहे। त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक जी ती कालपासून बंद आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस होते, जोरदार पाऊस होते। अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड, देवगड या परिसरामध्ये झालेला आहे। अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेलेले आहेत, पूलसुद्धा वाहून गेले आहेत। त्यामुळे शहराशी गावाचा संपर्क तुटलेला आहे। या सोमठाणा गावाचा सुद्धा या चिखली शहराशी संपर्क तुटल्याचं आपल्याला यावरून दिसतंय। अक्षरशः म्हणजे या रस्त्यावरची जे दगड जे टाकले होते दगड अक्षरशः या ठिकाणी उघडे दिसत आहेत। जो डांबरीकरणाचा थर होता तो सुद्धा या ठिकाणी वाहून गेल्याचं चित्र आहे। तात्काळ या संबंधित विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि ग्रामस्थांना जाणे येण्यासाठी हा रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी या सोमठाणा गावच्या ग्रामस्थांनी केली आहे। मात्र अद्यापही कुठलाही विभाग, ज्या विभागाशी संबंधित हा रस्ता आहे त्या विभागाचे कुठलेही अधिकारी कर्मचारी या रस्त्यावरती आले नाही। तात्काळ त्यांनी या ठिकाणी रस्त्यावरती येऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी या सोमठाणा गावच्या ग्रामस्थांनी केली आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, सोमठाणा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।